दत्तात्रेयाय नमः। अलक्ष निरंजन रूपाय दत्तात्रेयाय नमः। सच्चिदानंद घन रूपाय दत्तात्रेयाय नमः। आज हा अभेद असा पर्वकाळ आहे। आपणा सर्वांना माहितच आहे, तीन देव, तीन शक्ती, बलाढ्य शक्ती, ब्रह्मदेव, विष्णू, शिव। आम्ही तिन्ही वेगवेगळ्या नाहीत, आम्ही तिन्ही देव वेगवेगळे नाही हे सांगण्यासाठी आज हा अवतार झाला। संयुक्त रूपामध्ये अवतार झाला, दत्तात्रेय अवतार। या अवताराचा आविर्भाव दिवस आज आपण साजरा करीत आहोत। किती काळ लोटला असेल, हा उत्सव चालूच आहे। आपणा सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न होत आहे। हा एक आनंदोत्सव आहे, कारण माणसाचा उद्धार अभेद ज्ञानाने होतो। जिथं भेद असतो तोपर्यंत उद्धारच होत नाही। भेदामुळे केवळ फिरणे आणि फिरणेच चालू असते, भवचक्रामध्ये फिरणे आणि फिरणेच चालू असते। अभेद ज्ञानाने उद्धार होत असतो। दत्तगुरु हे अभेद ज्ञान शिकविणारे आहे। हा अवतारच मुळात अभेदाचं दर्शन घडविणारा आहे, तीन नाही। तुम्ही म्हणणार अभेद शिकवितात दत्तगुरु, जगात तर सगळा भेदच आहे। धर्मावून भांडणं, पंथावून भांडणं, सगळं भांडण। अरे लोक विसरले, लोक उपदेश विसरून जातात, म्हणून अशी अवस्था असते। अत्री महर्षींच्या पुढं तिन्ही देव आले, ब्रह्मदेव, विष्णू, शिव। अत्रींनी विचारलं, मी ज्याची एकाची उपासना केली होती त्यापैकी तुम्ही कोण आहात? ते म्हणले, आम्ही तिन्ही एकच आहोत। लोक त्या तीन दैवतांच्या मुखातल्या जे वाक्य आहे त्यावर विश्वास ठेवत नाही। तिन्ही रूप सांगितले, आम्ही एकच आहोत। लोक म्हणतात, नाही तुम्ही एक नाही, विष्णूच मोठा, काय म्हणतात शिवच मोठा, काही म्हणतात। त्या तिन्ही देवाच्या तोंडून आलेल्या शब्दावर विश्वास नाही। जे पोथी पुराणांमध्ये भलत्या चलत्या लोकांनी नंतर घुसडून ठेवलं, हा देव मोठा, तो देव मोठा, त्यावर जनतेचा जास्त विश्वास आहे। आणि म्हणून अधोगतीकडे एक जग चाललेलं आहे। धर्मशास्त्राचा यथार्थ आशय माणसांना कळत नाही, अजिबात समजत नाही। केवळ भेद आणि भेदच आहे। धर्माच्या नावावर वेद, संप्रदायाच्या नावावर वेद, इतरही अनेक मुद्दे आहेत, जाती आहे, भाषा आहे, काय असंख्य मुद्द्यावरून केवळ भेद आणि भेदच चालू आहे। परंतु अशा अंधकाराच्या अवस्थेतही कुठेतरी माणसाला थोडाफार ज्ञानाचा प्रकाश लाभावा, म्हणून असे हे महोत्सव साजरे केले जात आहेत। म्हणून एक माणसाची बुद्धी अभेद ज्ञानाकडे वळावी, यासाठीच हा परमाब्धी विचार महोत्सव आहे। या परमाब्धी विचार महोत्सवाचं वैशिष्ट्य सांगण्यासाठी आज हेच उदाहरण घेतो। दत्त अवताराचं उदाहरण एक आरंभाला घेतो। समजा तिन्ही देव अमृत स्वरूप आहे, अमृताचा साठा आहे। अमृताचा साठा अधिक अमृताचा साठा अधिक अमृताचा साठा म्हणजे काय होईल? शेवटी अमृताचा साठा। म्हणून दत्तात्रेय स्वरूप हे अमृत स्वरूपच आहे। आजची भाषा जरा गणिताची भाषा आहे। 8 दिवस विविध विज्ञान शाखा, वाणिज्य वगैरे वगैरे अनेक क्षेत्राशी संबंधित उदाहरणांच्या द्वारे अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आणि परमाब्धी विचार किती आवश्यक आहे हे आपणाला सांगण्यात आले। आज जरा थोडी भाषा गणिताची भाषा। अनेक धर्म आहेत, संप्रदाय आहेत, त्यात चांगल्या गोष्टी सुद्धा भरपूर आहेत। कित्येक गोष्टी मागवून समजा घुसडण्यात आल्या, हा भाग वेगळा। सगळ्या संप्रदायांचे मूलभूत संत हे सगळे चांगलेच आहेत। त्यांनी एक विशिष्ट संप्रदाय निर्माण करावा आणि सांप्रदायिक तेढ वाढवावी अशा दृष्टीने ते काय बोललेले नाही। हे नंतरच्या लोकांचे कारनामे आहेत, उद्योग आहेत। एक सीमित विचारांची उत्पत्ती कारण हे नंतरच्या लोकांचे। सगळे संत महान आहेत। जगातले जेवढे काही संत आहेत किंवा महात्मे अन्य, ते सगळेच थोर आहेत। ऋषी मुनी, साधू, संत, तीर्थंकर, बुद्ध काय असतील, समजा मात्र पैगंबर काय काय, सगळे 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 थोरच आहेत। हे नंतरच्या लोकांचे उद्योग असतात आणि ते उद्योग जगाला हानिकारक ठरत असतात। मग यामध्ये परमाब्धीमध्ये काय हे सुद्धा तुम्हाला 8 दिवसामध्ये सांगितलेलं आहे। एक गणित साधं,
सगळ्या धर्मातलं जे काही चांगलं आहे ते त्यात घेतलेल्या परमाब्दीमध्ये छान अधिक छान अधिक छान काही होईल सगळं छानच नाही, म्हणून परमाब्दीमध्ये जे जे काही चांगलं आहे ते त्यात आहे. सुंदर अधिक सुंदर म्हणजे काय, शेवटी सुंदरच. म्हणून जे काही सगळ्या धर्मामध्ये सगळ्या संप्रदायांमध्ये जे काही सुंदर विचार आहे त्या सगळ्या सुंदर विचाराचा अर्थ सार हा परमाब्दीमध्ये आहे. हे समजणं अत्यावश्यक आहे. ते कोणाचा द्वेष नाही, कोणाचा समजा तिरस्कार नाही, तुमच्यापेक्षा आम्ही मोठा असं भाव नाही, किंचितही नाही. सगळं चांगलं 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 घेत राहणे हा भाग महत्वाचा आहे. आता हे या जगात सगळं असं असताना एवढे भेद का निर्माण झाले हा एक मोठा मुद्दा आहे. लोकांना गणित लवकर समजत नाही. एक उदाहरण तुम्हाला सांगतो. एका शाळेमध्ये एका शिक्षकानं विद्यार्थ्यांना विचारलं, 8वी 9वीचं काहीतरी वर्ग होता तो, की शेळ्या समजा 4 आहेत आणि 4 दिवस त्या 4 शेळ्या 40 लिटर दूध देतात. एकूण दूध 2.5 समजा लिटरनं धरलं एक दिवसाला, तर 4 शेळ्या 4 दिवसात 40 लिटर दूध देतात. आपल्या भारतीय पद्धतीच्या, दुसरीकडच्या त्या सुद्धा जास्ती देतात. असं असताना 10 दिवसात 10 शेळ्या किती लिटर दूध देतील? पोरं म्हटले, बरेच पोरं म्हटले, काय होय, तिसरीचे पोरग सुद्धा सांगलं, आम्हाला विचारायची काय गरज आहे, एकदम सोपं विचारलं तुम्ही. 4 दिवसात 4 शेळ्या 40 लिटर दूध देतात. 10 दिवसात 10 शेळ्या किती लिटर दूध देतील? एकदम सोपा प्रश्न आहे. सोपा आहे. पोरं म्हणले एकदम सोपा आहे, समजा 100 लिटर दूध देतील. सगळे पोरं फेल झाले किंवा 8वीतले सगळे फेल झाले. 4 आणि 40 त्यांनी धरलं आणि नंतर 10 त्याच्यावर 1 शून्य वाढवूया म्हणून त्यांनी तिथं सांगितलं 100 सांगितलं. उत्तर साधी 8वीच्या पोरांना कळत नाही. तिसरीचे जे गणित तिसरीच्या पोरांना सोडवायला पाहिजे ते 8वीच्या मुलांना ते समजत नाही. याचा अर्थ भास, जगामध्ये आभास आहे ते त्यांना म्हणलं 4 40 ते 10 आपण म्हणून 100 असं नसते. उदाहरण 250 लिटर दूध देतील त्या 10 शेळ्या 10 दिवसात 250 लिटर दूध देतील. हे गणित आहे पण समजत नाही. मग हे साधं गणित जर समजत नाही तर वेद उपनिषद आदींमध्ये जे शब्द आहे हे काही माणसाला सहजासहजी समजणार नाहीत. जे काही त्यात सांगितलं आहे ते सहजासहजी समजणार नाहीत. या सृष्टीचं कसं गणित आहे हे गूढ गणित तर लवकर समजणार नाहीत आणि ते न समजल्यामुळं एवढे भेद उत्पन्न झालेले आहे. या सृष्टीचं गणित हे कसं चालते, काय चालते हे माणसांना लवकर समजत नाही. साध्या शेळीच्या दुधाचं गणित समजत नाही तर हे सृष्टीचं गणित काय समजणार हा एक मुद्दा आहे. आणि म्हणून ही अशी अवस्था झालेली आहे. ही अशी अवस्था झालेली आहे. माणसाला समजत नाही आणि समजून घेण्याचा यत्नही करीत नाही. दिसते तसं म्हणतात 4 40 10 100 1 मिनिट सांगून सोडूया. ते आभासी त्यांचे विचार असतात. जसं दिसते त्यावर ते फसतात. थोडा सुद्धा सूक्ष्म विचार करीत नाहीत आणि त्यामुळं या विश्वातील गूढ गणित त्यांना समजत नाही. मग समजत नसली तर समजावून देणं अत्यावश्यक आहे. त्यासाठीच परमाब्दी आहे. समजत नसली तर समजावून सांगणं अत्यावश्यक आहे. विविध संप्रदाय आहे. त्या संप्रदायांमध्ये दूध आहे, ज्ञान दूध आहे, मांडण्यास करतात. सगळे धर्म आहे त्यातही दूध आहे. परंतु ज्याला जे दूध हवं असेल ते दूध कोणी घेऊ शकतात. शेळीच्या सुद्धा दुधात काही औषधीय गुणधर्म आहे, मेंढीच्या दुधात सुद्धा आहे, गाईच्या दुधात सुद्धा. तुम्ही कुठलेही दूध प्या, त्यावरून भांडायची काय गरज आहे. तुमच्या शरीराला जे दूध योग्य असेल ते तुम्ही प्या. शेळीचं प्या, कुठं मेंढीचं प्या, गाईचं प्या, म्हशीचं प्या, कुठलंही प्या, वाघिणीचं प्या. तुम्हाला जर उपलब्ध होत असेल तर काय अडचण आहे का? अडचण काय नाही. जमिनीचं प्या, अडचण नाही. काही देशातले लोक उंटिणीचं पितात. जिथं गाई नाही ते समजा वाळवंटी लोक अरबस्तानसारखे उंटिणीचंही पितात. दूध कुठल्याचं पिता त्याला काही बंदी नाही आहे, अजिबात बंदी नाही. आम्ही फक्त हेच दूध पिलं पाहिजे असं जगाला बंधन घालता येणार नाही. जिथे जे उपलब्ध आहे ते त्यानं प्यावं.
जे जिथं उपलब्ध आहे किंवा जे दूध ज्याच्या आरोग्यासाठी चांगलं आहे ते दूध त्यानं घ्यावं. परंतु जगात बंधनं लादली जातात. आमचंच दूध घेतलं तरच उद्धार होणार, आमचंच दूध प्या, आम्ही जे सांगतो तेच करा तरच उद्धार होणार. आणि या बंधनामुळे सगळी भांडणं होतात. हा एक अतिशय विचित्र मुद्दा आहे. आहेच आहे. ज्याला जिथं जे उपलब्ध होणार ते दूध तो घेणार. हे दूध तुम्ही कुठलंही प्या, काही आमची अडचण नाही आहे. तुम्ही शेळीचं प्या, गाईचं प्या, म्हशीचं प्या, आमची काय अडचण नाही. परमाब्दीमधील दूध अवश्य प्या. दत्त गुरूंच्या आशीर्वादाने जे लाभलेलं आहे ते अवश्य प्या. बाकी कुठलंही प्या, शेळीचं प्या, गाईचं प्या, आमचं काही म्हणणं नाही. अजिबात काही आमचा आग्रह नाही. हे सगळे व्यावहारिक भाग आहे. कुठली वस्तू घ्यावी हा ज्याचा त्याचा भाग आहे, आरोग्याचा भाग आहे. याच्यावर हा नियम निघत नाही. कोणाला ज्याच्या त्याच्या स्वास्थ्याला जो तो आजार असेल त्या पद्धतीने ते दूध घेतले जाऊ शकते. परंतु एक ज्ञान दूध हे सर्वांसाठी एकच आहे आणि ते म्हणजे अभेद ज्ञान. दत्तात्रय अवतार झाला आणि आम्ही तीन नाही एकच आहोत. दत्त मी देऊन सोडला, मी तिने देव म्हणले दत्त. अत्री वर्षी तुम्हाला आम्ही दिलो, आम्ही तुमचे पुत्र झालो, म्हणून तिघांचे नाव संयुक्तपणे दत्त झालं. दत्तात्रेय म्हणजे अत्रीचा मुलगा म्हणून आत्रेय, दत्तात्रेय असं हे आहे अभेद ज्ञान. माणसानं आपल्या जीवनामध्ये अभेद ज्ञानाचा अंगीकार करणं हे अत्यावश्यक आहे. जिथं भेद आहे तिथं बंधन आहे, तिथं सगळ्या फेऱ्या आहे, भावबंधन आहे. अभेद ज्ञानानंच मोक्ष मिळतो. हा शाश्वत असा सिद्धांत आहे. त्या सिद्धांताला कोणीही मोडू शकत नाही. सगळे संत महात्मे थोर आहेत, सगळेच थोर आहे. जगभरातले संत महात्मे थोर आहे. त्या सगळ्यांचा सारभूत जो रहस्यात्मक भाग आहे, गूढ असा भाग आहे, तो सर्वांनी पूर्णतः समजून घेणे अत्यावश्यक असते. तसे समजून घेतल्यास माणसाचं निश्चितपणे कल्याण होईल हे पूर्णतः मनात समजावे. आता आपण अनेक गोष्टी ऐकल्या आपल्या उत्सवामध्ये भरपूर गोष्टी तुम्हाला सांगण्यात आल्या, भरपूर गोष्टी सांगण्यात आल्या अनेक उदाहरणाच्या माध्यमातून की परमार्थी विचार हे विश्वसनीय आहे, अभ्यासनीय आहे, सुज्ञेय आहे, सुचेय आहेत, अनुष्ठेय आहेत वगैरे वगैरे भरपूर सांगण्यात आलं. निरंजन आहे इथपर्यंत काल सांगितलो. निरंजन म्हणजे पूर्णपणे विशुद्ध, दोषरहित, निर्दोष. हे पौर्णिमा सुद्धा निर्दोष असते, पूर्ण चंद्र असतो, तिथं कुठे काळीमा नसतो. तसं आपलं मन असावं, निर्दोष असावं. म्हणून पौर्णिमेसाठी हा शब्द सुद्धा वापरण्यात येतो. निरंजना म्हणजे पूर्णपणे शुद्ध असलेली तिथी. आणि मार्गशीर्ष पौर्णिमा आहे. या सर्व मार्गाच्या शीर्षस्थानी केवळ आणि केवळ सद्गुरूच असतो. आणि म्हणून हे सद्गुरु स्वरूप दैवत मार्गशीर्ष पौर्णिमेला आविर्भूत झालं. सगळे मार्ग असू द्या, सगळ्या जगभरातले मार्ग असू द्या, सगळ्या मार्गांमध्ये सद्गुरूला मान्यता आहे. आणि म्हणून या मार्गशीर्ष पौर्णिमेला हे दत्तात्रय स्वरूप अवतीर्ण झालं. हे आपण विशेषत्वाने लक्षात घ्यावे. आता लक्षात घ्यावे, सगळ्यांच्या बुद्धीमध्ये एक मोबाईल असतो. तो जर इकडे ध्यान असलं तर, नाही तर त्याची रेंज नसली तर ते काय ऐकू येणार नाही. म्हणून ते रेंज पाहिजे, नाहीतर दुसरेच विचार चालू. रेंज भलतीच लागली तर उपयोग होत नाही. कॉम्प्युटर जे विज्ञान आहे त्यात अनेक स्वरूपाचे नेटवर्क असतात. त्या कॉम्प्युटर इंजिनिअरिंग मध्ये अनेक स्वरूपाच्या नेटवर्कचा विचार केला जातो. आता आपण तिथं 8 दिवस ऐकलं, तुमचा जो मोबाईल मेंदूतला, हा नाही हे तुम्ही फोटो काढून राहिले तो नाही, ते मेंदूतला मोबाईल, त्याचं जर नेटवर्क तिथपर्यंत येत असलं तर ते तुमच्या डोक्यात जाणारच, नसलं तर ते भलतीकडे जाणार. म्हणून नेटवर्कचं फार महत्व आहे. कॉम्प्युटर इंजिनिअरिंग मध्ये अनेक स्वरूपाच्या नेटवर्कचा अभ्यास केला जातो. बॉडी एरिया नेटवर्क, नंतर समजा पर्सनल एरिया नेटवर्क, कॅम्पस एरिया नेटवर्क वगैरे 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 भरपूर आहे. समजा भरपूर आहे, भरपूर.
असे अनेक स्वरूपाचे वाईड एरिया नेटवर्क, म्हणजे तो एकदम वाईड, एखादा भरपूर भाग, एखादा राष्ट्र किंवा संपूर्ण जग, असे अनेक नेटवर्क असतात. कॅम्पस एरिया नेटवर्क, कुठे समजा लोकल एरिया नेटवर्क, एखाद्या समजा मात्र मेट्रोपॉलिस असतील त्याचं नेटवर्क, म्हणजे भरपूर असतात. जे इथं कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचे सुद्धा भरपूर लोक बसलेले आहेत, त्यामुळे त्यांना सगळं माहित आहे. हे असं हे नेटवर्क असते, त्याचा तिथं तिथं उपयोग होतो. एखादा कॅम्पस असला तर ते नेटवर्क, समजा मात्र कॅम्पस एरिया नेटवर्क, एखाद्या कॅम्पस मध्ये जेवढी माणसं राहतात एकमेकांच्या संपर्कात ती राहावी त्यासाठी ते नेटवर्क. एखादं मोठं शहर आहे त्यासाठी MAN, असे विविध नेटवर्क असतात एकमेकाशी संपर्क साधण्यासाठी. माणसाच्या जीवनात हे आपापलं नेटवर्क असते, मित्र, इष्ट मित्र, नातेवाईक, आपापलं नेटवर्क असते. त्या नेटवर्क मध्ये तुम्ही ऐकलेले विचार जर सांगितले तर हे परमार्थी विचार अनेक जणांजवळ पोहोचतील. हा भरपूर महत्वाचा भाग आहे. हे थोडं कॉम्प्युटर मधलं नेटवर्क, सगळ्या माणसांचं आपापलं एक नेटवर्क असते. आणि त्यामुळं नुसतं आपल्यामध्ये साठवून ठेवलं तर होणार नाही. दुसऱ्याला हे करायचं पाहिजे, फॉरवर्ड करायचं पाहिजे, माहिती आहे ना, शेअर करायचं पाहिजे. ती जर शेअर केली गेली तर परमार्थ विचार अनेकांजवळ पोहोचतील आणि त्यामुळे निश्चितपणे फायदा होईल. हे जग कसं आहे, जगातले विचार सध्या काय चालू आहे हा एक वेगळा भाग आहे. भरपूर वाईट परिस्थिती आहे, युद्ध होत आहे, अशी वेळ येऊन जात असते. कारण भेद लवकर संपेल अशातला भाग नाही. कारण इथं माणसाचं दुष्कर्म एवढं झालेलं आहे की काही मात्रेमध्ये हा विनाश होणारच आणि तो होतच आहे. काही मात्रेमध्ये संहार होणार असतो आणि नंतर चांगलं होईल, हा भाग निश्चित आहे. नंतर चांगलं होईल. इथं भेद नाही, अजिबात भेद नाही. इथं भेदच नाही. हिंदूंचं चांगलं व्हावं आणि मुसलमानांचं होणं असं नाही. हिंदूंचंही चांगलं व्हावं, मुसलमानांचंही चांगलं व्हावं, ख्रिश्चनांचंही चांगलं व्हावं, जे लोक समजा कन्फ्युजन असतील त्यांचंही चांगलं व्हावं, पारशांचं चांगलं व्हावं, यहुद्यांचं चांगलं व्हावं, जगातील सगळ्यांचं चांगलं व्हावं, हीच अपेक्षा आपल्या चित्तामध्ये असणे अत्यावश्यक असते. आणि हे दत्तात्रय जे स्वरूप आहे त्यावरून सुद्धा तुम्हाला कळलेलं आहे. जे परस्पर वैरी, त्या दोघांनी आशीर्वाद दत्तगुरूंचा मिळालेला आहे, कार्तिकेयाला मिळाला आणि समजा परशुरामाला मिळाला. संवर्त आणि त्यांचे बंधू ज्यांचं एकमेकांमध्ये पटत नव्हतं त्या तिघाही भावांना आशीर्वाद मिळाला. एकमेकात पटत नव्हतं, ही इच्छा दत्तगुरूंची इच्छा असं नाही, 3 भावात पटत नाही म्हणून मी एकाच्याच बाजूने होईल असे लोक असतात, एका बाजूने होतात. तसं तिथं नाही, सगळ्यांचंच कल्याण होते. मग हे जगातले जे भाऊ आहे त्या सगळ्यांचंच कल्याण व्हावं अशी दत्तगुरूंची इच्छा. म्हणून त्यांच्या आशीर्वादानं परमाब्धी हा तुमच्या समोर आला. फक्त हिंदूंचंच कल्याण व्हावं, मुसलमान असं काही नाही. फक्त आता का होत आहे तुम्ही म्हणणार, हा विषय वेगळा आहे. भरपूर वाईट झाला जगात, अनाचार दुराचार अतिशय झालाय. म्हणून काही मात्रेमध्ये ते तसं संवारात्मक कार्य होत असते, तशी बुद्धीच होत असते. काही हुकुमशाही या विश्वात निर्माण होत असतात किंवा काही अनावश्यक गोष्टी घडत असतात, त्यातून युद्ध होत असतात, काही संपत असते. म्हणजे त्या तशा गोष्टी होत असतात. म्हणून जे काय होणार आहे याचा अर्थ सगळं विश्वच एकदम संपून जाणार आहे अशातला भाग नाही. नाहीतर ते उठवलं होतं लोकांनी समजा स्कायलॅबच्या वेळी, ते सगळं पडणार आणि सगळं मरणार म्हटल्यावर लोकांनी, कित्येक लोकांनी सगळं विकून टाकलं, जमीन जुमले. अरे नंतर पुढे काय करायचं, मरणार नाही जग, जिवंत राहणार, काही थोडा भाग जाणार. आणि अशामुळं तसं बेसावत वागण्याला अर्थ नसतो. तशा अफवा उठत असतात, खोटी नाटी समजा भविष्य उठत असतात. सगळं जग संपून जाईल, सगळं जग हे संपण्यासाठी निर्माण झालेलं नाही, ते अव्याहतपणे पुढे चालत राहत असते. काही भाग संपत असतो, काही थोडं जात असते आणि आत्यंतिक काळी समजा कल्पांताच्या वेळी मग पूर्ण विनाश होणार. परंतु आता ही वेळ काही कल्पांताची नाही आहे. एवढं एकदम भिवून जाण्यामध्ये काही अर्थ नाही. आता तुमचं जे नेटवर्क आहे इष्टमित्रांचं, तिथे विचार अवश्य मिळव पोहोचवा, हा भाग आहे. आता हा जो परमार्थ विचार आहे, हा विचार एकत्वाच्या
अनुषंगानं सगळं काही आपणाला सांगत असतो. जगात असं घडलंच कसं मुळात भेद? एवढे मोठे मोठे लोक असं भेदाचं वातावरण या जगात निर्माण का झालं याविषयी आपणाला थोडक्यात सांगतो. एक शब्द समजा पॅन हा शब्द आहे. तो पॅन म्हटल्या लोकांना भीती वाटते. इन्कम टॅक्स वाले येतात का काय? तो पॅन हा एक भाग आहे तो बँकिंग क्षेत्रातला. नंतर मेडिकल क्षेत्रात कशाला पॅन म्हणतात ते तुम्हाला एक दिवस सांगितलं. एका आजाराचा तो समजा शॉर्ट फॉर्म आहे ना. आधीच तुम्हाला देतो सांगितलं आर्टरीज ज्या असतात शरीराला त्या आजारामध्ये समजा सुजून जात असतात. तिसरा एखाद्या केमिस्ट्रीचा अभ्यासक आहे त्याला पॅन म्हटल्यावर पेरॉक्सी ऍसिटिल नायट्रेट आणि एखादा आता नेटवर्कचा विषय झाला. एक समजा पर्सनल एरिया नेटवर्क म्हणजे सुद्धा पॅनच की ते सुद्धा पॅन असे ते नुसतं पॅन शब्द लिहिला त्याचे अनेक अर्थ आहेत. मेडिकल सायन्स मध्ये वेगळा, केमिस्ट्री मध्ये वेगळा, या असल्या क्षेत्रात बँकिंग क्षेत्रात त्याचा अर्थ वेगळा, असे वेगळे अर्थ आहेत. जे मूळ वाङ्मय असते त्यातील शब्दाचे जिथं जो अर्थ घ्यायचा तो घेतला जात नाही म्हणून असे गोंधळ निर्माण होतात. त्या मूळ वाङ्मयाचे भलते सलते अर्थ काढण्यात येतात आणि म्हणून जगामध्ये भेद बोकाळतो. अर्थ व्यवस्थित घेतला जात नाही. जिथं जो अर्थ आहे तोच घेणं अत्यावश्यक असते. जिथे जो अर्थ आहे तोच घेणं अत्यावश्यक असते. अन्यथा असं निर्माण होत असते भेदाचं वातावरण. काही जण मुद्दाम घेतात भलते सलते अर्थ. उदाहरणार्थ समजा नव शब्द आहे त्याचे दोन अर्थ आहे. समजा नूतन हाही अर्थ आहे आणि आकडा आहे समजा 9चा आकडा दोन्ही अर्थ होतो. तो कुठे वापरलाय? ज्या अर्थानं वापरला तो न घेता उलट्या अर्थाने घेतला तर वेगळा अर्थ होऊ शकत असतो. म्हणून असंच झालेलं आहे असंच होत राहिलेलं आहे. जिथं वेदांनी वाङ्मयातील जो योग्य अर्थ घ्यावा तो घेतला गेला नाही म्हणून असंख्य संप्रदाय नाना विचार नाना झाले आणि त्यातून भेद माजला. परंतु भेदाचं वातावरण योग्य नाही म्हणून ते विचार सोडून द्या. तुम्ही तेवढे वाचत बसायची गरज नाही. हजारो वाङ्मय वाचत बसण्याची गरज नाही. एक परमाब्दी वाचावा. त्यात यथोचित असं सांगण्यात आलेलं आहे जे मानवी जीवनासाठी आवश्यक आहे आणि केवळ अध्यात्मच अशातला भाग नाही. सगळ्या व्यवस्था, शिक्षण व्यवस्था, न्याय व्यवस्था सगळ्यांविषयी आपले मत मांडले आहे आणि आधुनिक विज्ञानाच्या आधारे सिद्ध केलेला आहे. आजचा असा बराच वर्ग असा आहे की तो जुन्या पोथी पुराणांवर एकदम विश्वास ठेवत नाही. म्हणून ते समजावून सांगण्यासाठी विज्ञानाच्या आधारे सुद्धा परमाब्दीमध्ये विश्लेषण केलेलं आहे. त्यातूनही काही अवघड वाटलं तर बाकीचं आपलं वाङ्मय आहे, सत्पुरुष आहे, मौन्नय आहे, वर्तेट आहे, रस्याव आहे, सगळं आहेच आहे. तन्वास आहे. ते सगळं वाचावं. भरपूर आहे. हे हजारो जरी वाचता आले नाही तरी एवढे जरी वाचले तरी एक यथार्थ बोध होईल. हे भांडणातून आपण बाजूला पडलो रे बाबा असं वाटेल. हे भांडण नको रे बाबा असं माणसाला वाटेल आणि आपल्याला जे काही समजून घ्यायचं आहे ज्याच्यासाठी हा मानव देह मिळाला आहे त्याचं चीज झालं असं वाटेल. यथार्थ खरोखर कोणी हजारो असे समजा ग्रंथ घेण्याला वेळही नाही. नोकरी करणार की आणि काय करणार सगळं पेच आहे आणि म्हणून अशा वेळी पुष्कळ जण नास्तिक म्हणून जातात. सरळ काय नको एका पुराणात एक लिहिला, दुसरे लिहिला, तिसरं लिहिला, त्याच्यापेक्षा वाचायचीच गरज नाही म्हणतात. नास्तिक बनतात लोक. म्हणून तसं होऊ देणं योग्य नाही. माणसं अध्यात्मवादीच असणं अत्यावश्यक आहे. काल सांगितलं आत्मा नित्य आहे, निरंजन आहे, हे बाकी सगळं जाणार आहे. याच्यावर भरोसा ठेवण्यात अर्थ नाही. ते आपण म्हणतो माझा. अरे ते झोपडी आहे. थोड्या दिवसासाठी राहायला मिळालेली झोपडी आहे. कधीतरी जोडायला पाहिजे. मोकळी ती झोपडी करायला पाहिजे. कोण केव्हा चालला जाईल सांगता येत नाही. कोणी जन्माला आल्याच मरून जातात. कोणी समजा 10-20 वर्षात मरतात. कोणी जरा जगतात 40-50 अशा वेळेस मरतात. काही जण 70-80 वय सुद्धा जगतात. काय अत्यल्प थोडे 90-100 गाठतात. म्हणून ही देहरूपी झोपडी केव्हा ना केव्हा सोडावं लागते. जे शाश्वत आत्मतत्व आहे ते समजावून सांगण्यासाठीचा परमाब्दी आहे.
म्हणून विचार साकल्यानं समजून घेणं अत्यावश्यक आहे. दत्त गुरूंच्या ठिकाणी भेद नाही. माणसं एकमेकाला वैरी समजतात. हिंदू विरुद्ध मुस्लिम, मुस्लिम विरुद्ध ख्रिश्चन, ख्रिश्चन विरुद्ध यहुदी, काय भरपूर चालू असते. परंतु दत्त गुरूंच्या नजरेमध्ये काही नाही. सगळ्यांचा उद्धार होते हीच भावना आहे. आणि म्हणून दत्त गुरूंच्या भक्तांमध्ये जसे हिंदू आहेत तसेच मुसलमानी आहेत, ख्रिश्चनी आहेत. जर तुम्ही वर्तेट वाचला असेल तर त्यात किती जाती जमातींचे लोक आहेत, किती विविध धर्मांचे लोक आहेत याची तुम्हाला कल्पना येईल. सगळंच माहीत असते अशातला भाग नाही. माणसाचा व्याप केवळ भौतिक गोष्टीकडे असतो, सगळं वाङ्मय वाचण्याकडे नसतो. आता ज्या गोष्टी सांगण्यात येतात त्या पुष्कळशा माहीत सुद्धा नसतात, कारण माणसाला तेवढं समजून घ्यायला वेळच नाही, तेवढं सगळं वाङ्मय वाचायला वेळच नाही. आणि म्हणून वेळ नाही समजा मान्य आहे, तेवढं वाचायला वेळ नाही, परंतु परमार्थी वाचायला थोडा तरी वेळ द्या एवढी तुम्हाला विनंती आहे. किंवा त्यातलं समजून घ्यायला आणि थोडा वेळ द्या, दुसरंही वाचता तुम्हाला येईल. या विश्वामध्ये अनेक सिद्धांत आहेत, त्या सिद्धांतांचा मेळही परमाब्धीमध्ये आहे. आताच उदाहरण सांगितलं, पॅनचं तुम्हाला सांगितलं, तो समजा शॉर्ट फॉर्म आहे. नुसतंच PAN असं लिहिलं तर त्याचा अर्थ, पॅनचा अर्थ होतो सर्व. जसं समजा मग पॅन्डेमिक जी आली होती महामारी कोरोना, ते पॅन्डेमिक म्हणजे सगळ्या जगात ती आहे म्हणून त्याला पॅन्डेमिक म्हणण्यात आलं. एक शब्द समजा मग पॅन इस्लाम म्हणजे इस्लामी जेवढे देश आहेत त्या सगळ्यांची एकजुटता, त्याला म्हणतात पॅन इस्लाम. एक शब्द आहे समजा पॅन स्लाविझम, एक समजा स्लाव नावाची जात, त्या सगळ्यांचं ऐक्य समजा मात्र स्लाव ऐक्य. असा पॅन शब्द सर्व अर्थाने वापरण्यात येत असतो. इतरही अर्थ आहे, तुम्ही आपल्या पुस्तकात वाचलं असाल, एक ग्रीस मध्ये देवता होऊन गेली, त्या देवतेचं नाव होतं पॅन. त्यामुळं एखादा एकदम घाबरला तर आपण म्हणतो पॅनिक अटॅक आहे त्याला, त्यावरून तो आला, ती देवता होऊन गेली ग्रीस मध्ये. असा एकच शब्द किती अर्थ त्याचे, किती सांगत बसू, भरपूर अर्थ असतात एका शब्दाचे. तसंच वेदादी वाङ्मयातील शब्दांचे अर्थ कुठला लावायला पाहिजे न समजल्यानं सगळा गोंधळ झाला. हे आपण समजून घेतलेलंच आहे. तो गोंधळ टाळण्यासाठी आणि माणसाच्या मस्तिष्कामध्ये ऑर्डर यावा, डिसऑर्डर चालला जावा, या दृष्टीने सगळ्यांनी परमाब्धी वाचावा. डिसऑर्डर म्हणजे ते भलते चलते असतात, डिसऑर्डर, अँक्झायटी समजा डिसऑर्डर, सगळे ते समजा डिसऑर्डर आहे. त्यामुळे माणसाच्या जीवनात कुठला ऑर्डर राहत नाही, सगळा डिसऑर्डरच होऊन जातो. आणि त्यामुळं तसलं काही माणसानं आपल्या चित्तामध्ये ठेवणे, चित्तामध्ये जे काही चांगलं आहे तेच ठेवावं, अनुचित बाबींना तिथून निष्कासित करावं. निष्कासित म्हणजे राजकारणात भाषा असतील, अमक्या माणसाला अमक्या पार्टीतून निष्कासित, पण खरोखरपणे ते निष्कासित करणं अत्यावश्यक असते. ते अनुचित विचार काढून टाकणं अत्यावश्यक असते. यामुळं माणसाचं चांगलं होत असते. चांगली भावना, चांगले विचार हे मनुष्याच्या चित्तात राहिल्यास निश्चितपणे माणसाचं चांगलं होत असते. परमाब्धीमध्ये अनेक सिद्धांत, या देशामध्ये वाद होत असतो, द्वैत अद्वैत, समजा विशिष्टाद्वैत, शुद्धाद्वैत, अनेक वाद आहे. हे थोडे वेदांताच्या क्षेत्रातील इतर अनेक वाद आहेत. समजा सांख्य दर्शन बरोबर की न्याय दर्शन बरोबर की अनेक दर्शन आहेत, त्या सर्वांविषयी परमाब्धीमध्ये पूर्ण वर्णन आहे. त्याचा विचार कुठल्या दृष्टीने करावा या संबंधीचं वर्णन त्यात आहे. कुठं वाद करण्याची गरज नाही, हे माणसाला समजावं या दृष्टीने विविध वादांचं वर्णन आहे. तुम्ही म्हणणार हा भारतातला भाग झाला, जगात अनेक वाद असतात. उदाहरणार्थ अनेक वाद असतात जगात. मुळात काही लोक थिस्ट आहेत, काही लोक अथेस्ट आहेत, म्हणजे आस्तिक आहेत, नास्तिक आहेत. जे आस्तिक आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा अनेक वाद आहेत. एक ईश्वरवाद, काहींचा वाद सर्वात्मवाद, काहींचा सर्वसंधूतवाद, असे केवळ भारतातच नाही, त्या अनेक जगभरात आहेत. मोनोथिझम, पॅन्थिझम असे अनेक विविध नावांनी हे वाद ओळखले जात असतात.
परंतु या सगळ्या वादांचा समन्वय हा परमाप्तीमध्ये आहे. कुठल्या वादावरून भांडत बसण्याची गरज नाही. मोनोथिइझम खरा आहे की समजा पॅनथिइझम खरा आहे की अनेक कुठला वाद, समजा मात्र पॅनेंथिइझम नावाचा एक वाद असतो. त्याचा अर्थ असतो पॅन इन थिऑस, म्हणजे हे सर्व जग हे थिऑस मध्ये आहे. संपूर्ण जग म्हणजे पॅन हे थिऑस मध्ये, म्हणजे एक मात्र जे व्यापक चैतन्य, त्या ते जे चैतन्य त्यातच हे सगळं अंतर्भूत आहे, असा तो एक वाद असतो. अशा रीतीने अनेक वाद जगात आहे. केवळ हिंदूंमध्ये याच्यातला भाग नाही, जगभरामध्ये असे वाद आहेत. त्यातला अमका सत्य आहे तमका सत्य आहे म्हणण्याची गरज नाही. हे सगळे वाद परमाप्तीने अंतर्भूत करून टाकले, त्यांना एक रस करून टाकलेला आहे. आणि म्हणून त्या अनुषंगाने सुद्धा परमाप्तीचा अभ्यास व्हावा, चिंतन व्हावं, मनन व्हावं. हे अतिशय अतिशय महत्वाची बाब आहे. आपण सर्वजण उपस्थित झालात त्याबद्दल आपणा सर्वांचे आभार. अनेक लोक खूप दिवसापासून राबत आहे. नीट करायचे तांदूळ, नीट करायचे गहू, सगळं चालू आहे. पुष्कळशा महिला आल्या, त्यांनी ते नीट केलं कितीतरी दिवस. ते सगळं जळण आणण्याचं काम भरपूर दिवसापासून अनेक जणांचे हात त्यात राबलेले आहेत. अनेक जण त्यात राबलेले आहेत त्या कामासाठी, जळण आणण्यासाठी, नीट करण्यासाठी. तांदूळ नीट करा, भरपूर काम असतात. अशा सर्वांचा उल्लेख इथं होणं समजा शक्यच नाही. परंतु या उत्सवाच्या साफल्यासाठी, पूर्णतेसाठी जे जे हात राबलेले आहेत त्या सगळ्या हातांचे आभार. इथं अनेक जण इथं उपस्थित राहिलेत, आपण सर्वजण उपस्थित राहिलात आणि म्हणून आपणा सर्वांचे पुनश्च आभार. खाली काहीतरी भोजन चालू असते म्हणून थोडा वेळ इथले लोक इथेच थांबावे यासाठी बोलत असतो. बाकी काय उद्देश नसतो, कारण सर्वांना जाण्याची घाई असते. रोजचा भाग वेगळा असतो. रोज आसपासचे लोक जास्ती मात्रेत येतात. आज यात्रेला म्हणून अनेक लांबच्या भागातले लोक आलेले असतात आणि म्हणून त्यांना लवकर जाता यावं म्हणून हा सोहळा लवकर आटोपायचा असतो. परंतु खालच्यांचं भोजन होत पर्यंत थोडा वेळ थांबावं म्हणून येथील लोक थोडे थांबावे, म्हणजे वाढप्यांवर जास्ती बोजा पडणार नाही म्हणून इथं थोडा वेळ बोलण्यात येत असते. आपण सर्वांनी एकाग्र चित्त ठेवून ऐकून घेतलं त्याबद्दल पुनश्च आपणाला धन्यवाद. दत्त दत्त दत्त.